छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता संपली आहे। आकडेवारी पाहिली तर शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरलाय, पण खरी लढाई आता सुरू झाली आहे। कारण प्रश्न केवळ अध्यक्षपदाचा नाही, तर जिल्ह्यात पुढची राजकीय सत्ता ही कोणाची राहणार याचा आहे। एकाच पक्षातील दोन मोठे नेते समोरासमोर उभे ठाकल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे भाजप ही संधी शांतपणे आपल्या फायद्यात बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जाते। मग शिवसेनेत नेमकं सुरू काय आहे? अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांच्यातील संघर्ष किती गंभीर आहे आणि या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेऊ शकतात, आज आपण या संपूर्ण राजकीय चित्राचा सविस्तर वेध घेणार आहोत। नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचे काय महाराष्ट्र। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अनेकांना साधी सहकारी संस्थेची निवडणूक वाटू शकते, पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर सहकार क्षेत्र म्हणजे केवळ बँकिंग नाहीये, तर राजकीय ताकदीचा मजबूत पाया आहे। जिल्हा बँकेवर नियंत्रण म्हणजे गावागावातील सहकारी संस्थांशी संपर्क, स्थानिक नेतृत्वावर प्रभाव आणि भविष्यातील विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाशी संबंधित मजबूत नेटवर्क। त्यामुळेच या अध्यक्षपदाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे। या निवडणुकीत शिवसेनेने 9 संचालक पदे निवडून आणत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपलं वर्चस्व सिद्ध केलं। त्यामागे खासदार संदीपान भुमरे यांचे संघटन आणि पडद्यामागून अब्दुल सत्तार यांनी केलेलं राजकीय व्यवस्थापन या दोन गोष्टींचा मोठा वाटा असल्याचं मानलं जाते। अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका घडवून आणणं आणि उर्वरित जागांवर विजय मिळवणं ही सहज गोष्ट नव्हती। त्यामुळे निवडणूक संपल्यानंतर अध्यक्षपद शिवसेनेकडेच जाणार अशी सर्वसाधारण अपेक्षा झाली, पण इथंच राजकारणानं वेगळं वळण घेतलं। अध्यक्षपदासाठी एकाच पक्षातून दोन वेगवेगळे दावे पुढे येऊ लागले। एका बाजूला अब्दुल सत्तार आपल्या मुलाला म्हणजेच समीर सत्तार यांना अध्यक्षपदी बसवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे, तर दुसऱ्या बाजूला खासदार संदीपान भुमरे यांच्या गटाकडून आमदार विलास भुमरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। म्हणजे विरोधकांमध्ये नव्हे तर शिवसेनेतच स्पर्धा निर्माण झाली, कारण भाजपकडे 7 संचालक आहेत। अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय केवळ शिवसेनेच्या संख्येवर होणार नाही, तर महायुतीतील समन्वयावरही अवलंबून राहणार आहे। स्थानिक राजकीय चर्चांमध्ये असा दावा केला जात आहे की भाजपमधील काही नेते समीर सत्तार यांच्याऐवजी विलास भुमरे यांच्या नावाला अधिक पसंती देत आहेत। त्यामागे केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नाहीये, तर जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय नेतृत्वाचं गणित असल्याचंही बोललं जात आहे। यामागची पार्श्वभूमी ही समजून घेणं तितकीच महत्त्वाची आहे। विधान परिषद निवडणुकीदरम्यान अब्दुल सत्तार यांनी मुलगा समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीसमोर मोठा पेच निर्माण केला होता। यावेळी अखेरच्या क्षणी उमेदवारी मागे घेण्यात आली, किंबहुना राजकीय वर्तुळात अशी चर्चा झाली की त्या बदल्यात जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत सकारात्मक भूमिका ही भाजपकडून घेतली गेली पाहिजे। अर्थात या चर्चांना अधिकृत दुजोरा नाही, पण आता अध्यक्षपदाचा विषय समोर आल्यामुळे त्या घडामोडी पुन्हा चर्चेत आलाय। मात्र राजकारणात दिलेला शब्द आणि अंतिम निर्णय या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात। परिस्थिती बदलली की राजकीय गणितही बदलतं। भाजप समोर आज 2 पर्याय आहेत। एक म्हणजे महायुतीतील समन्वय राखत शिवसेनेला अध्यक्षपद देणं आणि दुसरा म्हणजे शिवसेनेतील मतभेदांचा फायदा घेत स्वतःचं राजकीय वजन वाढवणं। त्यामुळे भाजप नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या सगळ्या संदीपान भुमरे यांची भूमिका ही तितकीच महत्त्वाची आहे, कारण जिल्हा बँकेची निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली। त्यामुळे अध्यक्षपदावर त्यांचाही नैसर्गिक दावा असल्याचं त्यांच्या समर्थकांचं मत आहे। दुसरीकडे अब्दुल सत्तार यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव, स्थानिक पातळीवरील संपर्क आणि राजकीय व्यवस्थापन करण्याची क्षमता याकडे त्यांचे समर्थक लक्ष वेधतात। त्यामुळे हा संघर्ष केवळ 2 नावांचा नसून 2 प्रभावी राजकीय केंद्रांमधील स्पर्धा बनत चालल्याचं चित्र सध्या दिसत आहे। यापूर्वी जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक संस्थांमध्ये महायुतीतील अंतर्गत मतभेदांचा फायदा भाजपला झाल्याची उदाहरणं चर्चेत आहे। त्यामुळे यावेळीही जर शिवसेनेतील मतभेद वाढले तर अध्यक्षपदाच्या वाटाघाटींमध्ये भाजप अधिक प्रभावी भूमिका घेऊ शकतो। त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा ही म्हण पुन्हा खरी ठरते का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। दुसरीकडे शिवसेनेसमोरही मोठं आव्हान आहे। सर्वाधिक संचालक निवडून आणूनही जर अध्यक्षपदावर एकमत होऊ शकलं नाही तर त्याचा राजकीय संदेश हा नक्कीच वेगळा जाऊ शकतो। कारण संख्या असूनही नेतृत्वावर एकमत नसल्याची प्रतिमा निर्माण झाली तर त्याचा परिणाम भविष्यातील स्थानिक निवडणुकांवर नक्कीच होऊ शकतो। याच कारणामुळे आता अंतिम निर्णय हा स्थानिक पातळीवर होण्याची शक्यता कमी मानली जाते। यामध्ये आणखी एक राजकीय चर्चा जोर धरताना दिसते,
ती म्हणजे शिवसेनेतील मतभेदांचा फायदा घेत भाजप स्वतःची चाल खेळू शकतो का? जिल्ह्यात भाजपचं नेतृत्व करणारे मंत्री अतुल सावे यांचंही या संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष असल्याचं बोललं जाते. जर सत्तार आणि भुमरे या दोन्ही गटांमध्ये तडजोड झाली नाही आणि अध्यक्षपदावरून संघर्ष अधिकच वाढला तर भाजप तिसरा पर्याय पुढे करत अतुल सावे यांच्या नेतृत्वाखालील अध्यक्षपदावर दावा करू शकतो, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत भूमिकाही समोर आलेली नाही. मात्र राजकारणात संधीचं सोनं करण्याची परंपरा काही नवीन नाहीये. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष जितका वाढेल तितकीच भाजपची सौदेबाजीची ताकद नक्कीच वाढू शकते. विशेष म्हणजे जिल्हा बँकेवर प्रभाव मिळवण्यात भाजपला यश आलं तर आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने तो मोठा राजकीय फायदा ठरू शकतो. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत केवळ सत्तार आणि भुमरे यांच्यातील संघर्ष नाहीये, तर योग्य क्षणी भाजप आपली चाल खेळते हेही तितकंच निर्णायक ठरणार आहे. इतकं सगळं करून जर यश आलं नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील वरिष्ठ नेतृत्व या प्रश्नावर मध्यस्थी करू शकतात, अशी ही चर्चा सुरू आहे. कारण जिल्हा बँकेचा प्रश्न फक्त जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तर महायुतीतील समन्वय, मित्रपक्षांमधील विश्वास आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं राजकारण यांच्याशीही तो जोडला गेलाय. अर्थात अब्दुल सत्तार हे राजकीय डावपेचांसाठी ओळखले जातात. त्यामुळे परिस्थिती प्रतिकूल वाटली तर ते पर्यायी राजकीय समीकरण उभं करण्याचा प्रयत्न करतील का, याचीही चर्चा सुरू आहे. दुसरीकडे भाजपलाही महायुतीत अनावश्यक संघर्ष नको असेल. त्यामुळे शेवटच्या क्षणी तडजोडीचं सूत्रही समोर येऊ शकतं. अडीच वर्षांचा फॉर्म्युला किंवा मग अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची विभागणी अशा पर्यायांवरही चर्चा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणूनच ही लढाई फक्त अध्यक्ष कोण होणार यापुरती मर्यादित नाही, तर या निकालातून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यात महायुतीत खरा प्रभाव कोणाचा आहे, स्थानिक नेतृत्वात कोणाचा वर्चस्व राहणार आहे आणि आगामी राजकीय समीकरणांची दिशा काय असणार आहे याचेही संकेत यातून मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न एकच आहे की शिवसेना आपले अंतर्गत मतभेद मिटवून अध्यक्षपद कायम राखणार का, की भाजप योग्य क्षण साधत संपूर्ण राजकीय खेळीच आपल्या बाजूने फिरवणार? तुमच्या मते जिल्हा बँकेचं अध्यक्षपद शिवसेनेलाच मिळायला हवं का, की भाजपनं यात स्वतःचा दावा मजबूत करायला हवा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.